जमीन दोस्त झालेल्या मानवतेचे पुन्हा उत्खनन करून ज्ञान, चित्त व त्यागाने नवक्रांतीचा हिमालय उभारणाऱ्या विश्ववंदनीय परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तुम्हास व तुमच्या परिवारास कोटी कोटी शुभेच्छा. दगड झालो तर दीक्षाभूमीचा होईल, माती झालो तर चैत्यभूमीचा होईल, हवा झालो तर भीमा कोरेगावचा होईल आणि पाणी झालो तर महाडच्या 14 तळ्याचा होईल. आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलो तर आई शपथ फक्त भीमवालाच होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य मानवी हक्काचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्र, कायदे पंडित, राजनीतिक लेखक, समाजसुधारक, भारतीय स्वातंत्र्याचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांच्या जीवनात जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा व उर्वरित उपेक्षितांच्या जीवनात अस्मितेचा किरण ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य, अस्पृश्यता मिटवण्यासाठी चंदनापरीस आपले जीव झिजवणारे, आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी राहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे असे हे भारताचे अमूल्य रत्न म्हणून संबोधले जाणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी आज भाषणास सुरुवात करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाई होते व वडिलांचे नाव रामजी होते. भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते. डॉक्टर बाबासाहेब लहानपणापासूनच हुशार आणि महत्त्वाकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेत असताना अस्पृश्यता महामारी स्वीकारावी लागली, परंतु ते खचले नाहीत. त्यांनी दीनदलितांचा उद्धार करणे हेच ध्येय ठेवले. इयत्ता 4थी पास झाल्यानंतर बाबासाहेबांना त्यांच्या वडिलांनी आणि